जावई विकत घेणे आहे। अगं तुम्ही आज रात्री इथे राहणार आहात ना, म्हणून तिने तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही इथे राहणार आहोत म्हणून? नाही, माझं तसं काहीच बोलणं झालं नाहीये। अरे तू हो म्हणाला होता। नाही, मी कधी म्हणालो की मी इथे राहणार आहे म्हणून? अरे राया असं काय करतोय? मी तुला मेसेज नव्हता का केला की आजची रात्र तुम्ही जर का इथे राहिला तर आम्हाला खूप आनंद होईल म्हणून, आणि त्याला तू ओके असा रिप्लाय पण केला होता। हा नाही, अजिबात नाही ना। मला तुम्ही केलेला मेसेज मिळाला ना, तुम्ही सांगतायत तसा मी रिप्लाय दिला। अरे राया माझ्याकडे मेसेज आहे तो, मी दाखवू का? अहो नाही नाही, दाखवताय कशाला? तुम्ही म्हणताय हेच पुरेसे आहे। असं कसं बघा, म्हणून म्हणत होते डिलीट करू नका। कुणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही, आता दाखवाच तुम्ही। नाही नाही दाखवा, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल। काढला का? दाखवा। बघा बघा, माधवराव तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? नाही म्हणजे त्यांनी इथे एक दिवस राहायला काहीच हरकत नाहीये। माझी हरकत आहे, मी इथे राहणार नाही। राया असं काय बोलतोस? कबूल केलेस तर राहा ना आजचा दिवस। आई मी असं काही कबूल केलेलंच नाहीये, मी असा मेसेज वाचलाच नाहीये। आता उगाच याचा संबंध माझ्याशी जोडू नका, मला यातलं काही माहित नाही। प्रत्येक वेळेला काही झाले की ते मीच केलं असं कसं वाटतं तुम्हाला? वीणाताई तुम्ही तरी सांगा ना। अगं आता मी काय बोलणार बाई, इथे आम्हीच खोटे ठरलोय नाही का? तुम्ही खोट्या आहात असं मी नाही म्हणत आहे, पण मी खरं सांगतोय, मला खरंच असा मेसेज नव्हता आला। हवं तर तुम्ही माझा मोबाईल बघा। कशाला? तुम्ही मेसेज डिलीट केला असेल तर नाही का? हो बरोबर आहे राय, तुला नाही सवयच आहे घाईघाईत मेसेजला रिप्लाय द्यायचा आणि डिलीट करून टाकायचं। त्या घाईत पूर्ण मेसेज नीट वाचायचं पण नाही, हे असंच काहीतरी झालं असणार आहे। बाबा मला चांगलं आठवतंय, तसं काही झालेलं नाहीये। बस रायाची इच्छा नाहीये ना, मग तो इथे नाही थांबला तरी चालेल। मला आजच्या दिवशी तरी निदान वाद नकोय। असं कसं एकदा कबूल करायचं आणि नंतर नाही म्हणायचं, याला काय अर्थ आहे? हा अहो तुम्ही मेसेज वाचला होता ना, मग आता सरळ नाही कसं म्हणू शकता? अहो मला किती आनंद झाला होता हे दोघं इथे राहणार म्हणून, आणि आता बघा हे पहा। तुम्हाला नेहमी असं वाटतं ना की मी खोटं बोलते, पण हे पण खोटं बोलतात। ठीक आहे, मी नाही बाई तुम्हाला गळ घालत, तुम्हाला नाही ना राहायचं नका राहू, पण निदान माझ्या लेकीला तरी राहू द्या। आता ह्याच्यात पण माझं काही चुकत असेल ना, जाऊ दे तिला नवऱ्याच्या मागे। वीणाताई तसं काही नाहीये, प्रांजल इथे थांबली तर आमची काहीच हरकत नाही हो। हो म्हणजे रायानी इथे राहायला आमची काहीच हरकत नाहीये, पण आता तू नाहीच म्हणत असेल तर प्रांजलला थांबू दे इथे। प्रांजल तू आज थांब बाळा इथे। बरं वीणाताई येऊ आम्ही, खूप उशीर झालाय। हो मलाही उद्या लवकर ऑफिसला जायचंय। ठीक आहे, तुम्ही इथं आलात तर खूप बरं वाटलं। शेवट मात्र असा व्हायला नको होता। एनिवे तुम्ही आल्यामुळे फार मस्त वाटलं, पुन्हा या। काय ग वीणा? हो हो येतो। मी ह्यांना गाडीपर्यंत सोडून येते। बघितलं तुम्ही? नेहमी मला खोटं पडतो, आज तुम्हाला खोटं पडलं। मला मला नाही आवडलं हे।
घ्या ना, जावई बापूंची बाजू घ्या ना. अहो मेसेजला ओके उत्तर देऊन सुद्धा सरळ नाही म्हणतो, खोटं बोलतो. आणि एवढं काय पाप केलं मी? इथे राहा एवढंच तर म्हणाले ना, आता एवढं सुद्धा नाही म्हणू शकत मी. अहो तिथे सासू आहे ना मी, गेल्या जन्मीची. वीणा 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 ग, काय झालं वीणा? काय राया शेठ, कशी काय झाली पार्टी? कशी होणार? जे व्हायचं ते झालं. काय रे दादा, काय झालं? काही नाही. काही नाही कसं? गेल्या गेल्या त्यांनी बाबांच्या कर्जाचा विषय काढला. काय तर म्हणे कर्ज घेतलेल्या माणसाला किती टेन्शन असतं हे त्यांनी बघितलंय. त्यांनी म्हणजे? प्रांजलच्या मम्माने. त्यांना म्हणे तसंच टेन्शन बाबांच्या डोळ्यात दिसलं. आपल्या दादाचे डोळे तसे बोलकेच आहेत. पुढे पुढे काय? कर्जाचा विषय निघाल्यानंतर नेहमीप्रमाणे बाबांनी कर्ज कोणाकडून घेतलं हे सांगायचंच टाळलं. बाबा, तुम्ही म्हणाला होतात घरी गेल्यावर आपण बोलूयात. म्हणून आत्ताच बोलायचंय का? राया, 4 पैसे हातात खुळखुळायला लागले की आपण बापाला प्रश्न विचारण्या एवढे मोठे झालो असं समजतोस का तू? नाही बाबा, तसं नाही. आम्हाला फक्त त्या माणसाचं नाव तरी सांगा ना. तेच सांगतो ना मी. आज तू धंद्यासाठी माझ्याकडून पैसे घेतलेले आहेस, पण समजा तू दुसऱ्या माणसाकडून पैसे घेतलेले असतेस आणि त्यांनी जर तुला सांगितलेलं असतं की माझं नाव कुठेही येता कामा नाहीये, तर तू मला त्याचं नाव सांगितलं असतंस? नसतं सांगितलंस, कारण त्याच्या उपकारामुळे तुझं तोंड बंद झालेलं असतं. तसंच माझं आत्ता झालेलं. राया, दादा परफेक्ट बोलतो. हा, हे बघ, आपण यात पडायला नको. समजावा समजावा त्यांना. अचानक घरातल्या कर्त्या पुरुषाची भूमिका घ्यायला लागलेत ते. अहो बाबा, ए राया, एक मिनिट. तुम्ही आता तुमचंच बोलत राहणार आहात की तिथे काय झालं ते सांगणार आहात? काय होणार? जरा कुठे गाडी रुळावर आली तर त्या म्हणायला लागल्या की घरात चोरी झाली. चोरी? हो. त्यांच्या खोलीतून 20,000 रुपये चोरीला गेले. पण मिळाली ना नंतर मीच शोधून दिले. हो, ही गेली होती एकदा चोरी व्हायच्या आधी आणि नंतर पैसे शोधायला. हो कर होता. तू आधी पण त्यांच्या खोलीत गेलेली होती. कशाला गेली होतीस तू? अहो काय करणार, ठसका लागल्यावर खोकत त्या आत गेल्या. प्रांजल जागेवरनं उठलीच नाही, म्हणून मग मी गेले आतमध्ये पाणी द्यायला. ऋता, इथून जाण्याआधी मी तुला जे काही सांगितलं होतं ते विसरली नाहीस ना? अहो मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वागले. पूर्ण वेळ गप्प बसून होते, काहीच बोलले नाही. विचारा सासूबाईंना. खरंय तिचं, ती काही नाही बोलली तिथे. मग ठीक आहे. बाकी काही झालं नाही ना? नाही कसं? जेवल्यानंतर तर नाटकाचा कळस झाला. त्यांनी म्हणे मला मेसेज केला होता रात्री थांबणार का म्हणून, आणि मी त्यांना ओके असा रिप्लाय पण दिला होता. आता हे काय नवीन? मलाही तेच कळत नाहीये. एक तर त्यांचा मेसेज मला आला नव्हता ना, मी त्यांना रिप्लाय दिला होता. पण त्यांच्याकडे तुझा मेसेज आणि त्याला दिलेला रिप्लाय हे दोन्ही होतं. आणि मला एक कळत नाहीये, तसंही त्या फक्त 1 रात्र तिथे राहा एवढंच म्हणत होत्या ना. मग काय हरकत काय होती? बाबा, हरकत 1 रात्र राहायला नव्हती. तिथे ज्या पद्धतीने ते चाललं होतं ना त्याला होती. मला एक गोष्ट सांग, तुला तो मेसेज नाही आला ना? त्यांच्याकडे माझ्या नंबरवर केलेला मेसेज आणि मी दिलेला रिप्लाय होता. म्हणजे ते म्हणतायत ते बरोबर आहे. मी त्यांना रिप्लाय केला नाही हे नक्की. मी गाडीमध्ये असताना तोच विचार करत होतो, माझ्या मोबाईलवरचे दोन्ही मेसेज मला का नाही दिसले. तूच घाईघाईत डिलीट केले असतील. नाही बाबा, तसं अजिबात झालं नाही. याचा अर्थ असा की त्यांनी मला मेसेज केलेले हे कोणीतरी बघितले आणि कोणीतरी त्यांना रिप्लाय दिला आणि नंतर ते दोन्ही मेसेज डिलीट केले. कोण मूर्ख असं करणार आहे?
झालं तरी तुम्ही माझ्याकडे काय बघता? मी जातेच. तरी मी हिला बजावलो. बस बस झाला विषय. तू नाही ना राहिलास तिकडे, मग काय परत परत तेच तेच. चल कालिंदी, आणि तूही झोप आता. उद्या सकाळपासून नवीन ऑर्डरवर काम सुरू होणार आहे ना. काय झालं राया? काय एवढं सोनं लागलंय मला की त्या मी त्यांचा घर जावई व्हावं म्हणून एवढे प्रयत्न करतायत? सोनं तुला नाही, जावई या पदाला लागलंय. त्यांना त्यांचा जावई घर जावई असायला हवा होता. खरं सांगायचं तर त्यांच्याकडे एवढा पैसा आहे ना राया की कुणीही सहज तयार झालं असतं, पण तू नाही झालास. तोच प्रॉब्लेम आहे, आणि म्हणून त्या जिद्दीला पेटल्या. आता काहीही करून त्यांना तुला त्यांचा घर जावई करून घ्यायचं, आणि ते मी कधीच होऊ देणार नाही. आणि त्याही माघार घेणाऱ्यातल्या नाहीयेत राया. त्या काही ना काही कारण काढून कुठल्याही प्रकारे तुला एक ना एक दिवस त्यांच्या घरी थांबायला भाग पाडणार. बघूयात ना. त्यांच्या आजच्या या प्रकारानंतर मी त्यांच्या जाळ्यात सापडणं शक्यच नाही. मी आता एकदम सावध राहणार. आज त्यांनी बिचाऱ्या त्या प्रांजलच्या पप्पांनाही यात सहभागी केलं. उद्या काय माहित, नकळत प्रांजललाही यात सहभागी करते. प्रांजलचा फोन आहे. बघ काय म्हणते. हॅलो राया, अरे ऐक ना. काय झालं प्रांजल, तू एवढी का घाबरलीस? राया, मला बरं वाटत नाही. मी तुम्हाला बाहेर सोडून परत घरात आले ना, तेव्हा तेव्हा ती चक्कर येऊन जमिनीवर पडली होती. तिला खूप अशक्तपणा आलाय राया. आम्ही डॉक्टरांना बोलावलंय, ते येतीलच इतक्यात. पण काय मला काहीच सुचत नाही. बरं मला सांग, आता त्या कशा आहेत? ती अर्धवटच शुद्धीवर आली आहे. तिला आम्ही काय बोलतोय काहीच कळत नाहीये. राया, तू प्लीज इथे येतोस का? प्लीज, म्हणजे इथे काहीही मदत लागू शकते ना. हो मी आलो, लगेच येतोय. काय झालं? काका रे, मला आता लगेच प्रांजलच्या घरी जावं लागणार. का? तिच्या मम्माला ना चक्कर आली आणि त्या खाली पडल्यात. त्यांना खूप अशक्तपणा आहे. मला लगेच निघावं लागणार. अरे काका, काय झालं? आत्ताच म्हणालास ना की मी स्वतःहून त्यांच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही म्हणून. मी आता स्वतःच निघालाच जायला. म्हणजे ती चक्कर वगैरे नाटक आहे, परफेक्ट नाटक. तू लगेच निघालच ना आता तिकडे जायला, चक्कर आली म्हटल्यावर. दॅट्स इट. हो रे काका, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. पण काका, प्रांजलचा फोन होता. ती माझ्याशी कसं खोटं बोलेल? मी कुठे म्हणतोय की प्रांजल खोटं बोलते म्हणून. हे बघ राया, मी जर आता इथे चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं आणि तू सगळ्यांना सांगितलंस की मला चक्कर आली म्हणून, तर तू खोटं बोलतोयस का? नाही ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? एवढंच की राया त्या चक्कर आल्याचं नाटक करताय. हे बघ, प्रांजल भोळी आहे. त्या तिची आई, म्हणजे ती पॅनिक होणारच. पॅनिक झाली की ती तुला फोन लावणारच, आणि हे सगळं ऐकून तू धावत जाणारच. परफेक्ट प्लॅनिंग. डॉक्टर साहेब या ना. थँक्स अलॉट डॉक्टर साहेब, एवढ्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही आलात. इट्स माय ड्युटी मिस्टर प्रधान. पेशंट कुठे आहे ना आतमध्ये, या ना. एक्झॅक्टली काय झालं? अहो, ती अचानक चक्कर येऊन पडली. बहुतेक तिने 2-3 दिवसापासून फार दुर्लक्ष केलं तिच्या विकनेसकडे, आणि मला वाटतं त्यामुळेच काहीतरी तिला त्रास झाला. डोंट वरी, शी विल बी ऑल राईट. 10:30 वाजले. राया कसा नाही आला अजून? पांडू दादा, थांबा. दार लावू नका, राया येईलच इतक्यात. परत तू बेल वाजवेल आणि मम्माला डिस्टर्ब होईल ना. ठीक आहे. अशी कशी असू शकतात माणसं? आपला हेतू साध्य करायला ह्या टोकाला जातात. राया, सध्या ना जगात अशीच माणसं जास्त आहेत.
मला तर वाटतं ना, देवानी आपल्यासारखी माणसं घडवणं बंदच केलं आजकाल. तुला सांगतो, आजकालचा जमाना कसा माहितीये, स्वतःचा हेतू साध्य करायचा आहे, जा कुठलाही खरा. माझ्या ना मेंदूचा आता भुगा झालाय. कशामुळे? एकदा वाटतं की प्रांजलने फोन केलाय तर जावं, मग वाटतं त्या नाटक करतायत, तर मग कशाला उगाच त्यांना भाव द्यायचा ना. मला ना काय करायचं ना काहीच कळत नाही. आत्ता तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की तिथे जावं. खरं असेल तर ठीक आहे, पण नसेल तर त्यांना सांगावं की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी तुमचा घर जावई होणार नाही. त्यामुळे आता हे सगळं बंद करा. तुम्ही सुखात जगा आणि आम्हालाही जगू द्या. हे सगळं तू तिथे जाऊन त्यांच्यासमोर बोलू शकणार आहेस? राया, कपडे बदल आणि झोप आता. हे बघ, मुकुंदा एकटा काम करतो आणि तू टाइमपास करतो असं आत्ता दादाचं म्हणणं आहे. पण हे असंच चालू राहिलं ना तर घरातल्या सगळ्यांना असंच वाटेल. हा, गुड नाईट. प्रांजल, हो मी आहे तिथे. प्रिया, प्रिया, शांत हो. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की बीपी एकदम शूट झाला असेल आणि असं 160-180 पर्यंत वाढलं ना तर त्याशी चक्कर येऊ शकते. आणि आता ते आले ना त्यावेळेला ते कमी झालं होतं पण नॉर्मल नाही झालं. पण एवढं कसं काय बीपी वाढलं? टेन्शनने वाढलं असेल म्हणे. ते म्हणाले की शुगर पण चेक करावी लागेल, कदाचित तीही वाढली असेल. त्यांच्या क्लिनिकचा तो पॅथॉलॉजिस्ट येणार आहे ब्लड सॅम्पल न्यायला. पप्पा पण काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. थोडा वेळ थांबायला लागेल म्हणाले. म्हणजे तासाभरात जर का बीपी नाही ना खाली आलं तर मग ॲडमिट करावं लागेल. म्हणजे अशा कंडिशनमध्ये अटॅक पण येऊ शकतो म्हणे. अशा कंडिशनमध्ये अटॅक पण येऊ शकतो म्हणे. पप्पा पण मग आपण तिला हॉस्पिटलाइज का नाही करत आहे? डॉक्टर आहेत ना बाहेर. ते म्हणाले की नाही ना सुधारणा झाली तरच ऍडमिट करूया. प्रांजल, this is the time to show that you are grown up and brave girl. प्रांजल, या परिस्थितीमध्ये तुझी मदत आहे. पप्पा मी तुमच्या बरोबर आहे. मी मम्माला नाही सोडून जा.
प्रांजलताई, दरवाजा बंद करू का? प्रांजलताई, मी विचारलं दरवाजा बंद करू का? तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना राया साहेब येणार आहेत. 3 वाजले हो. हो येईल तो. प्रांजलताई, पण तरी मी दरवाजा बंद करतो. काय ना, घरात असं कोणी आजारी असलं ना की दरवाजा उघडा नाही ठेवायचा. तो येईल. कोण? तो तो म्हणजे दरवाजा उघडा ठेवू नये हो. नाही, मी दरवाजा बंद करतो. डॉक्टर अंकल, कशी आहे मम्मा? बीपी उतरलाय, पण हवं तेवढं नाही. 98/132 आहे. ऍटलिस्ट 85/125 वर यायला हवं. ब्लड सॅम्पल नेलंय माझ्या माणसाने. अर्ध्या तासात शुगरचा रिपोर्ट मिळेल. तू काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. तुझा बस तुझ्या मम्माजवळ. हो बेटा, मामाला बरं वाटेस तर डॉक्टर अंकल इथंच थांबणार आहेत. तू जा आतमध्ये, बस मामाजवळ. हा प्रांजल, मी त्यांना सिडेटिव्ह दिले, त्यामुळे त्या झोपल्या. झोपेत जर बडबडायला लागल्या तर त्यांना बोलू दे. बर.